शेपूची भाजी. भाजी नेहमीचीच, पण आपण करूयात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. अशा पद्धतीने करून पहा. ज्यांना आवडणार नाही असे सुद्धा आवडीने शेपूची भाजी नक्की खातील. भरपूर लसूण घालून वाफवून केलेली खमंग शेपूची भाजी आजच करून पहा. हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर हिरव्या आणि ताज्या पालेभाज्या मिळतात. एक पेंडी शेपू मी छान स्वच्छ धुवून निवडून आणि छान चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक अर्धी वाटी मी तूर डाळ एक 15 ते 20 मिनटापूर्वी भिजून घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर लसूण, 7 ते 8 मिरच्या, आल्याचं तुकडं आणि भरपूर अशी कोथिंबीर, एवढंच साहित्यामध्ये आपण ही अगदी पौष्टिक अशी भाजी करणार आहोत. त्यासोबत अगदी भाजलेलं जाडसर दाण्याचं कूट देखील आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी व जिऱ्याचा तडका आपण देऊयात. त्यानंतर आलं, मिरची, लसूण याची आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट देखील तेलामध्ये खमंग परतवून घेऊयात. छान खमंग तेलामध्ये मिरचीची पेस्ट परतल्यानंतर त्यात आपण चिरून घेतलेली बारीक शेपू देखील मिक्स करून घेऊयात आणि छान जी आपण डाळ भिजून घेतलेली आहे ती देखील या शेपूवर आपण घालूयात. आता हे सर्व घटक 3 ते 4 मिनटापर्यंत मंद आचेवर आपण छान परतवून घेऊयात. अगदी शेपू छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा आपण वाफवून घेऊयात. जे खमंग दाण्याचं कूट आपण करून घेतलेलं आहे जाडसर, ते याच्यात वरून घालूयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनटासाठी हे परतवून घेऊयात. आपली अगदी खमंग आणि झणझणीत अशी शेपूची भाजी तयार आहे. शेपूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी अवश्य शेपूची भाजी खावी. पोट फुगणे, पोट साफ न होणे अशा समस्यावर देखील शेपूची भाजी गुणकारी ठरते. आजची ही पौष्टिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.